Okay, so once again, a very warm good morning. आणि लाईक आजचं जे लेक्चर आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे. द रिझन इज दॅट की लाईक आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर्स. ओके. आणि त्यापैकी जो आत्ताचा इम्पॉर्टंट फॅक्टर तो आहे फाईल अपलोडिंग. सो वी आर गोइंग टू लर्न फाईल अपलोडिंग ओव्हर हिअर. ओके. मग आपण बघूया की एक्झॅक्टली फाईल अपलोडिंग काय असते आणि कशा प्रकारे आपण ती रोल आउट करू शकतोय. तर बेसिकली फाईल्स या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये. ओके. ऍक्च्युली ते प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. माझा क्वेश्चन असं आहे की असा काय इम्पॉर्टंट रोल ते प्ले करतात. तर जर तुम्हाला फाईल अपलोड करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला फाईल्स हा सिस्टीम प्रॉपरली वर्किंग हवी. वी नीड अ फाईल सिस्टीम. आणि हा ज्यामध्ये तुम्ही फाईल ऍड करू शकताय, फाईल रिमूव्ह करू शकताय, फाईल रीड करता येते, असे वेगवेगळे ऑपरेशन्स आपण परफॉर्म करतो. सो लेट्स अज्युम की लाईक तुमच्याकडे एक फॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला फाईल अपलोडिंग करायची. फाईल अपलोडिंग म्हणजे एक फॉर्म असा आहे की लाईक त्यामध्ये रिझ्युमे अपलोड करायचा. तर आता रिझ्युमे कोणत्या टाईपमध्ये असतो? पीडीएफ. अजून लाईक एखादी इमेज फाईल पण असते, पण नॉर्मली पीडीएफच आपण अपलोड करतो. त्याचं रिझन असं आहे, पीडीएफ हा लॉस नाही करत कॉन्टेंटला. इमेजचं कसं होऊ शकतं, तुम्ही अपलोड जस्ट कॉम्प्रेस झाली किंवा सपोज मॅन्युप्युलेट झाली तर ती खराब होऊ शकते. पण पीडीएफ नॉर्मली खराब होत नाही. तुम्ही किती झूम करा, कमी करा, तर तिचं जे ऍक्च्युअली ऍक्च्युअल रेझोल्युशन आहे तर ते ऍज इट इज असतं. सो त्यामुळे आपल्याला त्याचा यूज करायचा असतो. आता क्वेश्चन असा आहे की जर मला पीडीएफ यूज करायची, इफ आय वॉन्ट टू यूज पीडीएफ, आपण कशा प्रकारे तिचा यूज करणार? सो लेट्स अंडरस्टँड इट. ओके. For this, what I will do, simply just I will go to our project. Okay, सर्वात आधी आपण आपलं प्रोजेक्ट स्टार्ट करूया आणि मग फाईल अपलोडिंगचा कॉन्सेप्ट समजून घेऊया की कशा प्रकारे आपण ते अपलोड करू शकतोय. ओके, लेट्स अंडरस्टँड इट. So here, just I will open our project. Okay, so let me go to the project section. Under the project section, just I will go to the Z, CodeDrift, Batch 2, Express Server, आणि याला आपण स्टार्ट करूया. Okay, let's start this. So just I will say npm, sorry, cmd, and then I will say npm start. ओके. स्टार्ट केल्यानंतर ऍप्लिकेशन स्टार्ट होईल. त्याचबरोबर आपण त्याला व्हीएस कोड मध्ये जस्ट राईट क्लिक करेल मी आणि व्हीएस कोड मध्ये ओपन करेल. नाउ वन्स द ऍप्लिकेशन इज ओपन विथ व्हीएस कोड, नाउ इट्स इझी टू वर्क विथ अ पार्ट. ओके. कारण व्हीएस कोड मध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं आहे की कोणत्या प्रकारे आपण वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. आता फाईल अपलोडिंग हा मेजर पार्ट आहे. सो आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशनचे एपीआय बनवू. फॉर एन एक्झाम्पल, मला एक फाईल अपलोड करायची. किती फाईल अपलोड करायची आहे? एक फाईल अपलोड करायची आणि ऍप्लिकेशन फक्त एकाच फाईलचं आहे. ओके, लेट्स से दॅट की लाईक तुम्ही एक टास्क ऍप्लिकेशन क्रिएट करताय. आता नॉर्मली टास्कच्या ऍप्लिकेशन मध्ये पण ते ऑपरेशन असतात, पण असं अज्युम करूया की तुम्हाला फक्त एकच फाईल अपलोडिंग आणि तिचा डेटाबेस मेंटेन करायचा आहे तुम्हाला. ओके, म्हणजे फाईल अपलोड झाल्यानंतर तिची इन्फॉर्मेशन पण स्टोअर झाली पाहिजे. हा तुमचा अजेंडा आहे. सो हाऊ वी विल डू इट? सो यासाठी मी जस्ट इथे एक कंट्रोलर मध्ये फाइल्स डॉट कंट्रोलर नावाचा एक कंट्रोलर क्रिएट करेल. कोणता क्रिएट करेल? फाइल्स डॉट कंट्रोलर डॉट जेएस. ओके, फाइल्स डॉट कंट्रोलर डॉट जेएस. नाव द नेक्स्ट विल बी, इथे आपण लाईक एक फाईल क्रिएट, एक एपीआय क्रिएट करूया. ओके, सो फॉर दॅट आय विल जस्ट गो टू द राउट्स. तर राउट्स मध्ये आपण एक अजून एक राऊट ऍड करूया. लाईक आय विल जस्ट से फाईल राऊट. ओके. आणि इथे पण मी काय करेल, राउट्स कॉल करेल. सो आय विल जस्ट से कॉन्स्ट राउट्स इक्वल्स टू रिक्वायर एक्सप्रेस. ओके, equals to require express dot router. And now just I will say module
डॉट एक्सपोर्ट्स सॉरी मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स आणि इथे मी राउट्सने त्याला एक्सपोर्ट करेल. सो वी हॅव एक्सपोर्टेड सक्सेसफुल. आता या राऊटला आपण कॉल करूया. तर मला जी पण ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. ओके, सो आता आपल्याकडे वेगळा पर्याय आहे. एक तर तुम्ही याला डायरेक्टली इंटिग्रेट करू शकता विथ तुमच्या राऊट सोबत. ओके, किंवा मग याला वेगळी राउटिंग पाथ क्रिएट करूया. सो चला एक नवीन राउटिंग पाथ क्रिएट करूया. सो मी ते सर्व्हर मध्ये जाणार आहे. सर्व्हर मध्ये गेल्यानंतर इथे आपण राउट्स कॉल करतोय. इथे वरती करतोय राउट्स कॉल. सी हियर. सो जस्ट आय विल से कॉन्स्ट फाईल routes. Okay, require आणि त्यानंतर जस्ट मी म्हणेल लाईक डॉट स्लॅश राउट्स स्लॅश फाईल राउट. आता प्रत्येक वेळेस जिथे फाईल असा वर्ड येईल स्टार्टिंगला मला तिथे अपलोडिंग करायचं असतं. मी ते म्हणेल सर्व्हर डॉट यूज स्लॅश अपलोड. ओके, किंवा लाईक मी फाईल म्हणेल आणि त्यानंतर इथे मी नेम दिला. आता असं नाही केलं तरी चालतं, कारण आपण वेगळा राऊट घेतलाय. म्हणजे मला असं करायचं की एका वेळेस एक फाईल अपलोड झाली पाहिजे, 2 फाईल अपलोड झाल्या पाहिजे. जर गुगल ड्राईव्हवर असतं तुम्ही 1, 2, 3, 4 फाईल अपलोड करू शकता, बरोबर की नाही? तसंच आपल्यासोबत एक अशी सिस्टीम म्हणजे ज्यामध्ये फाईल अपलोडिंग झाली पाहिजे, फक्त फाईल अपलोडिंग. त्यासाठी आपण हे बनवतोय. पण सपोज तुम्ही युजरचा फॉर्म जर बनवताय, युजरच्या फॉर्म मध्ये जी फाईल अपलोडिंग असते ती त्या युजरच्या आतमध्येच तो कोड असेल, युजर कंट्रोलर मध्ये. हे आपण स्पेशली वेगळं करतोय. कन्सेप्ट लक्षात येतोय ना? येतोय ना लक्षात? हे बघा, गुगलवरती जसं गुगल ड्राईव्हवर तुम्ही एक मेल सेंड करताय, मेलला अटॅचमेंट असते, त्यामध्ये सब्जेक्ट असतो, सीसी वगैरे असतं. अशा केसमध्ये असा सेपरेट फाईल राऊट नाही यूज करता. त्याच कंट्रोलरमध्ये आपण तो लॉजिक लिहितो. पण असा विचार करा की गुगल ड्राईव्ह तुम्हाला त्याच्यावर फाईल अपलोडिंग करायची, तिथं असं नेम बिम लिहावं लागतं का आपल्याला? मग ते थोडक्यात आपण इथे ऑपरेशन परफॉर्म करतो. फक्त फाईल अपलोडिंग करतोय. येतं का लक्षात? कारण आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की फाईल अपलोडिंग होते कशी. मग तुम्ही तो फॉर्म फाईल अपलोडिंग कुठे पण इम्प्लिमेंट करू शकताय. सो नाव आता समजलं का मयूर? ओके, सो नाव वी विल जस्ट से राउट डॉट गेट अँड जस्ट विल से स्लॅश ऍड. आता हे मी स्लॅश ऍड करतोय म्हणजे काय होणार, हे असं असणार स्लॅश फाईल स्लॅश ऍड. थोडक्यात आपल्या एपीआय कसं असणार, स्लॅश फाईल स्लॅश ऍड. आता हे स्लॅश फाईल कुठून आलं, तरी ते सर्व्हर मध्ये लिहिलंय बघा मी. येतंय लक्षात? लाईन नंबर 15 वरती मी स्लॅश फाईल लिहिलंय, त्यामुळे इथे मी स्लॅश ऍड जरी लिहिलं पण त्याला प्रिफिक्स काय अटॅच होणार आहे, हा स्लॅश फाईल. प्रत्येक राऊटला आता ते स्लॅश फाईल अटॅच होणार आहे. मग मी म्हटले ते ऍड स्लॅश सिंगल म्हणजे किती फाईल अपलोड होणार. व्हेरी गुड. नाव द नेक्स्ट स्टेप विल बी टू क्रिएट अ हँडलर. मग चला इथे फाईल हँडलर क्रिएट करूया. सो मी सिंगल फाईल अपलोड असं नाव दिलेलं. सो मी इथे म्हणेल मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स डॉट सिंगल फाईल अपलोड आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे, काय मिळतं कंट्रोलर मध्ये, फंक्शन पॅरामीटर मध्ये काय असतं, काय असतं, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. व्हेरी गुड. ओके, रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स. Now once we're done with the request and response, the next step will be to handle that logic. So कसं हँडल करणार आहोत आपण, सो मी ते म्हणेल राउट्स सॉरी रिक्वेस्ट. सो मी ते सर्वात आधी लाईक आपण आधी डेटा सेंड करूया. ओके, आणि डेटा सेंड करण्यासाठी आपल्याकडे काही ट्रिक्स आहेत, तर पहिले आपण ते बघूया. सो मी ते म्हणेल लाईक कॉन्स्ट, सर्वात आधी मी असं करेल रिस्पॉन्स डॉट सेंड इट्स वर्किंग असं मी पास करेल आणि ही फाईल आपण फाईल राउटर मध्ये कॉल करूया. सो इट विल गेट कॉल. ओके, तर मी असं पण म्हणू शकते फाईल
असं नाव देऊ शकते मी, ते मग मी म्हणेल कंट्रोल फाईल डॉट अपलोड सिंगल फाईल अपलोड. ओके, दॅट विल बी अ बिट मोर सिम्पल. आणि इथे टाईप काय यूज करणार आहे आपण, तर पोस्ट. तर बघा, फाईल अपलोडिंगला गेट टाईप नसतो, एक तर पुट किंवा पोस्ट किंवा पॅच हे तीनच यूज करायचे. त्यापैकी पण आपण कोणतं यूज करतोय, पोस्ट, बरोबर. पुट हे आपण आहे ना अपडेट करण्यासाठी यूज करतो. पॅच हे ना जर मला लिमिटेड अपडेट करायचं तर आपण यूज करतो. पोस्ट म्हणजे नवीन डेटा ऍड करण्यासाठी, किंवा तुम्ही असं डेटा सेंड करताय जो तुम्हाला थोडासा बॉडी थ्रू सेंड झाला पाहिजे, जसं लॉग इन डिटेल्स. लॉग इन डिटेल आपण ऍड करतो का, नाही, पण आपल्याला त्या कॅशेमध्ये नको, URL मध्ये नकोय, आपल्याला बॉडी थ्रू हवाय म्हणून आपण तो यूज करतो. ओके, आता आपण जी फाईल अपलोडिंग करणार यासाठी आपल्याला एक फोल्डर क्रिएट करावं लागणार. सो सर्वात आधी मी एक फोल्डर क्रिएट करेल पब्लिक, कारण या ज्या फाईल्स असतात या कुठे येणार आहे, सर्व्हरवरती येणार आहे, बरोबर. मग सर्व्हरवरती जिथे फाईल शेअरिंग असते त्याला काय म्हणतात, पब्लिक. काय म्हणतात, पब्लिक म्हणतात. ओके, म्हणजे जे स्टॅटिक रिसोर्स असतात, जसं CSSच्या फाईल, जावास्क्रिप्टची फाईल, बूटस्ट्रॅपची फाईल, इमेजेस ज्या असतात त्या कुठे असतात, पब्लिकमध्ये असतात. तसं आता मला इथे जे फाईल्स अपलोड करायच्या आहेत, तर मी इथे म्हणेल लाईक से लाईक फाईल्स अपलोडेड फाईल किंवा अपलोड्स. काय नाव घेऊया आपण या फोल्डरचं, फोल्डरचं नाव काय घेऊया, अपलोड्स. ओके, असं मी नाव घेतलं. आणि या अपलोड मध्ये आपल्याला अपलोड करायचंय. पण आता हे जे पब्लिक आपण फोल्डर टाकलंय किंवा ऍड केलंय, या पब्लिक फोल्डरला आपल्याला काय करावं लागतं, सेटिंग सेटमध्ये सेटिंग म्हणजे आपल्याला त्याला सेटिंग करावी लागते, की जेव्हा पण काही ऍक्सेस होणार आहे स्टॅटिकसाठी, सपोज ही फाईल आपण अपलोड केली तर नंतर आपल्याला ती यूज ग्रॅब पण करायची ना ब्राउझर थ्रू, तर त्यासाठी आपल्याला ह्या पब्लिक फोल्डरला स्टॅटिक शेअरिंग मध्ये सेट करावं लागतं. कुठे सेट करावं लागतं, स्टॅटिक शेअरिंग मध्ये. आता फ्रेमवर्क कोणता यूज करतोय आपण, कोणतं आहे फ्रेमवर्क, कोणता आहे, एक्सप्रेस आहे, बरोबर की नाही. मग इथे आपण एक्सप्रेसच्या ऑफिशियल साईटवरती येऊया. ओके, या ऑफिशियल साईटमध्ये तुम्ही जर ऍडव्हान्स मध्ये जर गेला, सॉरी, गेटिंग स्टार्टेड मध्ये जर गेला, तर इथे स्टॅटिक फाईल्स म्हणून ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा पॅटर्न मिळेल किंवा ही मेथड मिळेल. तर बघा, हे ऍज इट इज कॉपी करायचंय आणि तुमच्या सर्व्हर डॉट JS मध्ये सर्वात टॉपला इथे ते पेस्ट करायचं. ओके, तर याला म्हणतात एनेबल स्टॅटिक फाईल शेअरिंग. म्हणजे याने काय म्हणतात, तुम्ही जे अपलोड करणार आहे त्याला तुम्ही रीड पण करू शकताय. तर ही लाईन इम्पॉर्टंट असते, इट्स कंपल्सरी. नाउ वन्स यू डन विथ दिस, द नेक्स्ट स्टेप विल बी टू गेट दिस API. API टेस्ट करायचं आहे ना आता. सो लेट्स गो टू द पोस्टमन. पण पोस्टमन मध्ये जे आपण ऍप्लिकेशन बनवलंय यामध्ये मी अजून एक रिक्वेस्ट ऍड करेल. काय करेल, अजून एक रिक्वेस्ट ऍड करेल आणि त्या रिक्वेस्टला आपण नेम देऊया सिंगल फाईल. ओके, सिंगल फाईल. आणि ते जे राउटर आहे आपलं, तर या राउटरला आपण जस्ट इथे कॉल करूया. पण त्याचा प्रिफिक्स काय आहे, काय प्रिफिक्स, /फाईल /ऍड सिंगल. आणि मेथड कोणती आहे, सेव्ह करूया आणि सबमिट करूया. सो आता आपलं आता करंटली इथे हा एरर येतोय, ऍप डॉट यूज. आता ऍप ऍक्च्युअली हा ऑब्जेक्ट नाहीये आपल्याकडे, तर आपण काय यूज करतोय, नाव सर्व्हर. सो मी सर्व्हर म्हणतो. नाव वी विल जस्ट गो टू दी पोस्टमन आणि परत एकदा सबमिट करू. तर इथे तुम्हाला वर्किंग असं येत आहे. आता फाईल अपलोड करायची, सो लेट्स गो टू द फाईल. सो मी इथे बॉडीच्या अंडर जाणार आहे आणि इथून फॉर्म डेटा सिलेक्ट करेल. व्हॉट आय विल डू, आय विल गो टू द बॉडी आणि नंतर मी काय केलं,
फॉर्म डेटा सिलेक्ट करा. फॉर्म डेटा सिलेक्ट केल्यानंतर इथे मी की देणार आहे. तर की काय असणार आहे आपली, सपोज लाईक रिझ्युम फाईल्स किंवा रिझ्युम युजर रिझ्युमे, हा काय युजरचा रिझ्युमे असं मी याला नेम देतोय. आणि मला अपलोड करायची फाईल, तर मी इथे फाईल सिलेक्ट करेन. काय सिलेक्ट केलं, फाईल. तर चला एक फाईल चूज करूया. आता करंटली मी इथे कोणती पण एक फाईल, रॅन्डम फाईल यूज करेल. सो जस्ट आय विल गो टू द डेस्कटॉप आणि ते आपण बघूया की एखादी पीडीएफ मिळते का. इथे बघा लर्निंग डीएल नावाची पीडीएफ आहे, तर मी हे ओपन करेन आणि ही आपण सबमिट करूया. आता क्वेश्चन असं आहे की सबमिट केल्यानंतर तो डेटा आता मी कुठे सेंड करतोय, तो डेटा बॉडीमध्ये, म्हणजे मला तो कुठे मिळणार आहे, बरोबर. चला तिथे जाऊया आणि इथे आपण रिक्वेस्ट डॉट बॉडी, आता मी असं म्हणेल ऑब्जेक्ट डेटा रिक्वेस्ट डॉट बॉडी, रिक्वेस्ट डॉट बॉडी. ओके, असं आपल्याला हवंय आणि हा डेटा सबमिट झाला पाहिजे डेटा. सो नाव लेट्स गो टू द वन. आता जर मी याला सबमिट जर केलं तर रिटर्न मध्ये काय येतंय आपल्याला, हा एम्प्टी ऑब्जेक्ट येतोय. हे येतंय का. चला आता आपण एक युजर पण ऍड करू. बघा सपोज मी असं म्हणेल नेम, युजर नेम आणि इथे मी दीपक पास करेल आणि आता सबमिट करून बघू येतोय का डेटा. काय आपलं चुकतंय का, आपलं बरोबर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की इथे ते रन नाही होत. त्याचं रिझन असं आहे, बाय डिफॉल्ट एक्सप्रेस जेएस मल्टी पार्ट फॉर्म डेटाला सपोर्ट करत नाही. एक्सप्रेस जेएस मल्टी पार्ट फॉर्म डेटाला सपोर्ट करत नाही. मग जर मला मल्टी पार्ट फॉर्म डेटाला सपोर्ट करायचे ज्यामध्ये नेम आणि फाईल हे दोन्ही पण असतील किंवा फक्त फाईल असेल, यासाठी आपल्याला एक वेगळं पॅकेज यूज करावं लागतं ज्याला म्हणतात मल्टर. काय म्हणतात, मल्टर. मल्टर नावाचं असं पॅकेज आहे की जे मल्टी फाईल अपलोडिंग करू शकते. ओके, तर चला सर्वात आधी आपल्याला मल्टरला इन्स्टॉल करावं लागेल. काय करावं लागेल, इन्स्टॉल. तर सर्वात स्टार्टिंगला मी त्याला इन्स्टॉल करेल. इन्स्टॉल केल्यानंतर सो लेट्स इन्स्टॉल इट फर्स्ट. So once the installation is done, then we can move forward for the next part. फॉर्म अपलोडिंग, फाईल अपलोडिंग म्हटलं काही लागतं. अजून एक एक्सप्रेस फाईल अपलोड म्हणून ते पण एक यूज करू शकता तुम्ही. पण मल्टर खूप ठिकाणी यूज होतं कारण त्याचे खूप सारे ऍडव्हान्टेज पण मल्टरचे. ओके, so that is what we will now discuss with. Okay, fine. सो आता नेक्स्ट स्टेप काय आहे माझी, परत एकदा आपण ऍप्लिकेशनला स्टार्ट करूया. ऍप्लिकेशनला स्टार्ट केल्यानंतर व्हॉट विल बी आवर नेक्स्ट स्टेप. तर नेक्स्ट स्टेप अशी आहे की मल्टरला कॉन्फिगर करायचं. तर चला आता आपण डॉक्युमेंटेशनच्या साईटवर जाऊया. मी एनपीएम जेएस वरती. ओके, तर इथे बॉटमला जर आलं तर ते म्हणतं की मल्टी पार्ट फॉर्म डेटा, हे आपण ऑलरेडी घेतलंय. ओके, आता आपल्याला एक एक वेगळी फाईल क्रिएट करावं लागेल. ओके, तर इथे राऊटच्या अंडर मी क्लिक करेल आणि मग म्हणेल इथे मिडलवेअर. काय म्हणतोय मी, पण हा काय कोणता मिडलवेअर आहे, फाईल डॉट मिडलवेअर डॉट जेएस. कोणता मिडलवेअर आहे हा, मिडलवेअर आपण प्रत्येक वेळेस वेगळाच क्रिएट करतो, हे लक्षात घ्या. ओके, जस्ट मी ते स्पेल चेक करेल एकदा मिडलवेअरची.
तर मिडलवेअरची फाईल ही वेगळीच असणार तुमची. तर हे कोणतं मिडलवेअर आहे तुमचं? फाईलसाठीच, बरोबर. तर इथे एक वेगळं फोल्डर क्रिएट करूया, त्याला मिडलवेअर नेम असं देऊया आणि मग मी त्यामध्ये मूव्ह करेल, कारण आपल्याकडे एकापेक्षा जास्त मिडलवेअर असतील पुढे भविष्यात. सध्या कोणतं मिडलवेअर आहे? फाईल आहे. तर यामध्ये आता बघा, आता तुम्ही डायरेक्टली जो मल्टरचा कोड आहे तो इथून यूज करू शकताय. सर्वात आधी तुम्ही मल्टरला कॉल करा. ओके, मल्टरला कॉल केल्यानंतर आता इथं मी थोडंसं जरा खाली स्क्रोल करेल, तर आपल्याला मल्टरचा एक वेगळी टेक्निक बघायची. ज्याला म्हणतात डिस्क स्टोरेज. काय म्हणतात? डिस्क स्टोरेज. द डिस्क स्टोरेज इंजिन गिव्स अ फुल कंट्रोल ऑन द स्टोरिंग द ऑन द डिस्क. तर हे डिस्क कंट्रोल असतं, यासाठी तुम्हाला हा स्पेसिफिक कोड आहे डिस्क कंट्रोलचा. तो ऍज इट इज यूज करा. मी वन बाय वन एक्सप्लेन करतो. ऍक्च्युली आपण टाईप करूया तो कोड. ओके, सो सर्वात स्टार्टिंगला मी ते मध्ये लाईक वी विल जस्ट से कॉन्स्ट स्टोरेज आणि या मल्टरच्या अंडर डॉट डिस्क स्टोरेज असतं. मग इथे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन द्यावं लागतात. पहिलं ऑप्शन आहे की डेस्टिनेशन. तुमचं प्रोजेक्ट कुठे स्टोअर असणार, सो यू जस्ट नीड टू पास द डेस्टिनेशन. डेस्टिनेशन म्हणजे काय? फाईल कुठे अपलोड होणार. ओके, सो लेट्स ऍड दॅट वन. सो आता डेस्टिनेशन मध्ये कॉलबॅक फंक्शन येतं, ज्यामध्ये रिक्वेस्ट फाईल आणि कॉलबॅक फंक्शन येतं. काय येतं? रिक्वेस्ट फाईल आणि कॉलबॅक फंक्शन येतं. ओके, सो यू कॅन जस्ट यूज दिस फंक्शन ॲज इट इज. किंवा टाईप करूया, एक ॲरो फंक्शन घेणार आहे आपण आणि ते काय काय येणार आहे आपल्याला? रिक्वेस्ट फाईल आणि कॉलबॅक फंक्शन. ओके, तर या कॉलबॅक मध्ये इथे जर बघितलं तुम्ही, तर कॉलबॅक मध्ये पहिला इथे जर मी कॉलबॅक जर लिहिलं तर पहिला पॅरामीटर हा एररचा असतो. पहिला पॅरामीटर काय असणार आहे? एरर असतो. आता एरर बाय डिफॉल्ट आपल्याला नाही द्यायचा आहे. ओके, तर त्या केसमध्ये आपण नल यूज करतो डेस्टिनेशनला. आणि त्यानंतर असतो डेस्टिनेशन. तर डेस्टिनेशन आपली कोणती बघा बरं इकडे, पब्लिकच्या अंडर अपलोड्स आहे. तर मी ते लिहिणार डॉट स्लॅश स्लॅश पब्लिक स्लॅश हा अपलोड्स. अपलोड्स. ओके, तर अपलोड. तसं या पब्लिकमध्ये अजून पण फोल्डर असतात, जसं सीएसएसचं फोल्डर असेल. तर असे वेगवेगळे फोल्डर असतील याचे. जस्ट मी हा डिलीट करेल. वी डोंट नीड इट एनिमोर. ओके, तर इथे आपण अपलोड नावाचा एक फोल्डर क्रिएट करूया. तर पब्लिकच्या अंडर असे वेगळे फोल्डर असतात. जेएस नावाचं वेगळं फोल्डर असतं, इमेजेस नावाचं फोल्डर असेल. तुम्हाला इमेजेस अपलोड करायच्या, तुम्ही यामध्ये करू शकता. पण हे काय, आता तुमचं सध्या फाईल अपलोड आहे, बरोबर बरोबर ना? हा, तर इथे मी म्हणेल लाईक से रिझ्युमे स्टोरेज. कोणतं स्टोरेज आहे? रिझ्युमे स्टोरेज. त्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट द्यावं लागतं की जर फाईल अपलोड झाली त्यानंतर फाईलला नाव काय द्यायचंय. आता नॉर्मली काय होतं, तुम्ही जेव्हा फाईल अपलोड करता तर फाईलला ऍक्च्युअल तिचं नाव असतं, बरोबर ना? पण जर सेम नाव असेल, सपोज दोन दोन मयूर मेंबरनी, हा एक मयूर आहे ना, एक मयूर आहे, दोघांनी जर फाईल अपलोड केली तर एकामेकाची फाईल ओव्हरराईड होऊ शकते. मग त्या केसमध्ये आपण काय करतो, फाईलचं नाव वेगळ्या प्रकारे मोल्ड करतो. वी जस्ट यूज अ डिफरंट फाईल नेम. ओके, तर हे आपण बघूया की कसं करायचं. इनिशियल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, जसंही तसंच ठेवूया आपण. तर मी ते म्हणेल फाईल नेम. मला सेम पॅरामीटर मिळतात इथे.
ओके. फक्त या कॉलबॅक फंक्शन मध्ये पहिला पॅरामीटर जर एरर येत असेल तर आपल्याला तो पास करायचा. इनिशियली आपण त्याला नल पास करूया. पण जर दुसरा पॅरामीटर जो आहे तर तो काय आहे, फाईलचं नाव. इथे आपण फाईलचं नाव आणि मी इथे काय करेल, कन्सोल डॉट लॉग मध्ये फाईल पण प्रिंट करेल. आणि इथे मी फाईलचं नाव लाईक जे पण फाईल नेम आहे, ओके, ते इनिशियली जस्ट आपण इथे लाईक सॅम्पल डॉट पीडीएफ असं नाव सेव्ह करू. काय नाव सेव्ह केलंय मी, सॅम्पल डॉट पीडीएफ. म्हणजे कोणती पण फाईल अपलोड झाली ती कशाने होणार आहे, कशाने होणार आहे, सॅम्पल डॉट पीडीएफ, बरोबर. आणि त्यानंतर या स्टोरेजला आपण काय करूया, एका ऑब्जेक्टला अटॅच करूया. सो जस्ट विल यूज दॅट वन. सो इथे मी म्हणेल हे स्टोरेज आहे माझं, ओके. आणि या स्टोरेजला आपण काय करूया, एक, आता हा झाला आपला स्टोरेज. मग आपल्याला या स्टोरेजला कॉन्फिगर करावं लागतं. सो त्यासाठी आपण काय करणार आहोत, जस्ट आय विल से रिझ्युमे अपलोड आणि त्यानंतर मल्टर. आणि या मल्टर मध्ये आपल्याला जे स्टोरेज असतं त्याला कॉन्फिगर करावं लागतं. ते मी म्हणेन हे स्टोरेज माझं हेच आहे, ओके. म्हणजे तुम्ही या स्टोरेजला इथे कॉन्फिगर केला आणि आपल्याला हे एक्सपोर्ट करायचं आहे. सो मी इथे म्हणेल मॉड्यूल डॉट एक्सपोर्ट्स, ओके. एकदा एक्सपोर्ट केलं, जिथे तुम्हाला फाईल अपलोड करायची त्याच्या सेंटरमध्ये, म्हणजे हे जे तुमचं कंट्रोलर आहे आणि जे राऊट आहे त्याच्यामध्ये तुमचा मिडलवेअर असतो, तर इथे तो मिडलवेअर येणार. लेट्स कॉल दॅट मिडलवेअर. आणि इथे मी डॉट काय पास करायचं आपल्याला, आपल्याला किती फाईल पास करायची आहे, सिंगल. तर मी ते सिंगल म्हणेल. आणि फील्डचं नेम, आता मला सांगा आपल्या फील्डचं नाव काय होतं, इथे आपण दिले काय ते, युजर रिझ्युमी. जस्ट आपण इथे जाणार फाईल मध्ये आणि ते सिंगल कोट मध्ये मी युजर रिझ्युमी पास करते, ओके. पास केलं. नाव इफ आय ट्राय टू सबमिट दिस, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. हो, आता बघा मला इथे एरर येतोय. ते असं म्हणतंय की नो सच डिरेक्टरी फाउंड डी स्लॅश पब्लिक, ओके, डॉट पीडीएफ. अशी डिरेक्टरी ऍक्च्युली फाइंड आउट नाही. ते कुठून बघते ऍक्च्युली डिरेक्टरी, कुठून बघताय, डी ड्राईव्ह पासून बघताय. तर आपल्याला या मिडलवेअर मध्ये एक छोटासा चेंज करावा लागेल, डॉट स्लॅश. लेट सेव्ह इट, ओके. त्यानंतर परत आपण एकदा ट्राय करणार आहे. जस्ट आय विल ट्राय टू सबमिट इट. आणि इथे काय आलं मला बघा, मी जे युजर नेम पासवलं ते दिसलंय का, आलं. प्लस जिथे आपण फाईल अपलोड केली इथे बघा सॅम्पल डॉट पीडीएफ पण आली. हॅलो, ठीक आहे. सो नाव यू कॅन सी दॅट इट वर्क्स. आता यासोबत बघा एक फायदा असा असतो की जेव्हा तुम्ही मल्टी फाईल अपलोड करतात तर ही अपलोड झाली आता, ओके. नाही नाही, मी तर हे स्ट्रिंग पास केली ना. नाही, फाईल हे बघा वरती आपण फाईल अपलोड केली, अजून आपण ती फाईलचा डेटा ऍक्सेस नाही केला, तो फक्त अपलोड झाली ती फाईल. येतं का तुमच्या लक्षात, फाईल काय झाली, फक्त अपलोड झाली. आता कन्सोल वरती जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्हाला फाईलचं नाव येत आहे. नाव काय होतं आपल्या फाईलचं, बरोबर. आणि इथे बघा त्याची MIME टाईप पण येत होती. तर आपल्याला हे ओरिजिनल नेम हवंय आणि मग याच्या पुढे आपण काही कॉन्टेंट किंवा फाईलचं नाव चेंज करूया. सो इथे आपल्याला जो ऑब्जेक्ट येतोय पुढे मिडलवेअर मध्ये, हा फाईल, इथून मला ओरिजिनल नेम हवंय. आणि या ओरिजिनल नेम मधून आपल्याला काय हवंय, तर मला दोन गोष्टी हव्या. सर्वात पहिलं म्हणजे त्या फाईलचं नाव. तर मला नेम पण मिळते बघा फाईलचं, काय आहे ते फाईलचं नाव, हे नाव भेटतंय, बरोबर. आपण काय करू शकतोय, हे जे नेम आहे या ओरिजिनल नेमच्या समोर आपण जस्ट हवे लेट न्यू नेम आणि मी ते म्हणेल डेट
डॉट नाव काय यूज करणार आपण डेट डॉट नाव आणि मी याला जस्ट बॅकटिक यूज करेल. बॅकटिक टाळ्यांच्या गजरात स्वागत करा साहेबांचं. सो मी ते बॅकटिक यूज करेल. ओके आणि मी ते बदल लाईक अंडरस्कोर जे पण माझं नंतर फाईलचं नेम आहे तेच. असं पण तुम्ही एक फाईलचं नेम क्रिएट करू शकताय आणि ते फाईलचं नेम आता आपण इथे पास करूया. आता नवीन काय होणार आहे प्रत्येक वेळेस तुमची फाईल सॅम्पल डॉट पीडीएफ ने सेव्ह नाही होणार तर कशाने सेव्ह होईल जे पण इथे रन टाइम नेम येत आहे ते डेट डॉट नाव म्हणजे हा करंट टाइम स्टॅम्प मध्ये अंडरस्कोर आणि मग फाईलचं नाव येणार. ओके आता हे आपण रन करून बघूया. सो जस्ट आय विल ट्राय टू सबमिट इट अगेन. यू विल सी इट विल वर्क आणि याला आपण रिलोड करूया. सो जस्ट आय विल ट्राय टू डिलीट दिस. तसं काही डिलीट करण्याची आवश्यकता नाहीये पण परत एकदा सबमिट करूया. हे बघा आली फाईल अपलोड झाली पण तिला वेगळं नाव आलं. परत मी अपलोड करेल सेम फाईल आता दुसरून आली बघा. प्रत्येक वेळेस फाईलचं नाव वेगळं येणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळेस ती फाईल अपलोड कराल तेवढ्या वेळेस तिचं नाव वेगळं वेगळं येणार. कारण आपण जो स्टार्टिंगला जो टाइम स्टॅम्प देतोय त्या टाइम स्टॅम्पमुळे ती फाईल प्रत्येक वेळेस एक नवीन फाईल येऊ जुन्या फाईलला ती ओव्हरराईट नाही करणार. मग आता क्वेश्चन असा आहे की ही फाईल आपल्याला डेटाबेसमध्ये पण सेव्ह करायची बरोबर की नाही. आता जर मला डेटाबेसमध्ये सेव्ह करायची मला या फाईलचे डिटेल लागतील का नाही लागणार लागणार आहे. मग यामध्ये काय होतं आपला जो कंट्रोलर असतो इथे आपण काय कॉल करतोय बॉडी तसंच आपल्याकडे फाईल पण अवेलेबल असते. सो मी इथे म्हणेल रिक्वेस्ट डॉट फाईल्स आणि याला सेव्ह करूया. आणि आता जर आपण फाईलला मी इथे रन जर केलं तुम्हाला इथे दिसेल just to check that where we will get it actually. हा रिस्पॉन्स डॉट फाईल असते. आय एम सॉरी काय असते रिस्पॉन्स डॉट फाईल जस्ट मी प्लुरल मध्ये लिहिलंय ऍक्च्युली सिंग्युलर हवं होतं. आणि परत एकदा आपण सबमिट करूया. बघा आता तुम्हाला त्या फाईलची पूर्ण डिटेल आली इथे. जस्ट मी ते साइड बाय साइड करेल इथे तुम्हाला पूर्ण फाईलची डिटेल दिसेल बघा. फाईल फाईलचं नाव अपलोड हे फाईलचं हे बघा हे फील्ड नेम हे फाईलचं नाव जे आता आपण अपलोड केलंय आणि ते कोणत्या लोकेशनला अपलोड झालंय त्याचं पोझिशन सुद्धा आपल्याला मिळते. यातून आपल्याला फक्त फाईलचं नाव असतं जे आपण डेटाबेसमध्ये सेव्ह करतो. मग जर तुम्हाला असं फाईलचं नेम जर भेटला तर तुम्ही इन्सर्ट करू शकताय. पुढे पुढे इन्सर्ट करायला आता जर तुम्हाला असं जर भेटलं की लेट यातून तुम्हाला फक्त फाईलचं नेम हवंय कशातून येस आणि आता हे तुम्ही डेटाबेसमध्ये इन्सर्ट करू शकताय. आणि बॉडी मधला जो डेटा येतो तो कुठे मिळेल तुम्हाला म्हणजे फाईलच्या व्यतिरिक्त जो डेटा असतो तो कुठे मिळेल तुम्हाला तो इथे मिळेल. म्हणजे फाईल अपलोड केल्यानंतर फाईलचा डेटा कुठे मिळेल रिक्वेस्ट डॉट नाही रे बेटा असं कसं काय रिक्वेस्ट डॉट बॉडी बघ ना ज्यावेळेस तू फाईल अपलोड करतोय तर फाईलची इन्फॉर्मेशन कुठे मिळेल तुला रिक्वेस्ट डॉट फाईल मध्ये. आणि जेव्हा रेस्ट पार्ट आहे म्हणजे तू फाईल सोडून आता मी इथे काय अपलोड केलं होतं एक फाईल अपलोड केली आणि हा काय टेक्स्ट तुम्ही जेवढा टेक्स्ट अपलोड कराल तो कुठे येणार तुमच्या बॉडीमध्ये पण जेवढ्या फाईल तुम्ही अपलोड कराल त्या कुठे येणार हे सिंगल फाईल अपलोड झालं. आता हे पूर्ण ऑपरेशन एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर आपण याला चेक करूया की लाईक मला मल्टिपल फाईल अपलोड करायची कसं करणार आणि याला इन्सर्ट पण करण्याचा प्रयत्न करा. कारण आता फाईल येते तुमच्याकडे हे नाव येत आहे ना बरोबर आहे. हे नाव तुम्ही इन्सर्ट तर करू शकता डेटाबेसमध्ये जसं तुम्ही युजरचे डिटेल्स इन्सर्ट करता तसं.
जसं युजर आहे, युजरचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर डेटाबेसमध्ये इन्सर्ट करायला काय केलं होतं आपण? स्कीमा बनवला होता का? अरे सांगा ना. स्कीमा सोबत मग मी इन्सर्ट करण्यासाठी काय यूज केलं? ते मॉडेल डॉट सेव्ह नावाची मेथड यूज केली होती. तो कोड बघा. हा केलं होतं ना. हा मग तेच तुम्हाला ही इथं आता करायचंय. फाईल अपलोड झाली. फाईल अपलोड झाल्याचं नाव पण आलं. फक्त हे नाव तुम्हाला आता इन्सर्ट करायचं डेटाबेसमध्ये. म्हणजे तुमच्या डेटाबेस में पीडीएफ सेव्हच करत नाही आपण. फक्त त्या पीडीएफचं नाव सेव्ह करतो. झाली ना आता फाईल अपलोड झाली ना तुमची. सेव्ह अपलोड मध्ये झाली ना. डेटाबेस मध्ये नाही सेव्ह करत आपण फाईल. जातच नाही. आपण फक्त जे अपलोड झाल्यानंतर ते नाव जे राहतं. आता जसं मी फाईल अपलोड केली, हिचं नाव काय इथे 1719 समथिंग आहे. हे जे नाव आहे ना आपल्याला हे फाईलचं नाव आपल्याला सेव्ह करतात डेटाबेसमध्ये. सेव्ह पीडीएफ नाही सेव्ह होत. फाईलमध्ये होती. फोल्डरमध्ये पीडीएफ अपलोड होती आणि डेटाबेसमध्ये फक्त तिचं नाव सेव्ह होतं. जे हा तुमच्या डेटाबेसमध्ये नाही रिझ्यूम स्टोअर होत. फक्त ते तुमच्या जे रिझ्युमेचं नाव आहे ते फक्त डेटाबेसमध्ये सेव्ह होतं. परत घ्यायचं असलं तर मग त्यासाठी आपण स्टॅटिक फाईल शेअरिंग केलं ना आता अटॅच. आता सपोज ही पीडीएफ रीड करायची तुम्हाला. हे काय सर्व्हरवरती अपलोड नावाच्या फोल्डरमध्ये स्टोअर झालं. आपण इथे काय कॉन्फिगरेशन केलं तुम्ही काय बघू राहिले म्हणून. जनरली असं असतं प्रत्येकाचा जो आता मी हे माझं मशीन आहे ना. आता असा विचार करा हेच मशीन मी क्लाउडवर टाकलं. मग क्लाउडच्या एका फोल्डरमध्ये हे स्टोअर होत जाईल. हा मग ते जसं एडब्ल्यूएस तुम्ही युज करताय तर हेच 3 बकेटमध्ये ती फाईल अपलोड होती. मग एडब्ल्यूएस एक एपीआय राहतो. मग जी फाईल असते ती S3 बकेटला तुम्हाला पाठवावं लागते. नाही 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 फाईल आहे ना या फोल्डरमध्ये स्टोअर राहतात. सर्व्हरच्या फोल्डरमध्ये आणि फक्त पाथ राहते आपल्याकडे. येतं का लक्षात? हा नंतर ते आता नेक्स्ट पार्ट तुमचा सेम आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये काहीच फरक नाही. तुमचा इम्पॉर्टंट पार्ट हा आहे. ते बघा हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. फाईल अपलोड होण्यासाठी जे ऑपरेशन्स असतात हे महत्वाचे आहे. आणि एकदा फाईल अपलोड झाली तर त्यानंतर ती फाईल तुम्हाला कलेक्ट करायची असेल ती इथे. फाईल म्हणजे फाईलचं नाव फाईल नाही. अलग लक्षात. आणि मग नंतर MongoDBचे नॉर्मल ऑपरेशन परफॉर्म करायचे इन्सर्ट करायला. आता मला हीच फाईल जर रीड करायची तर बघा आता मला सांगा ती फाईल आता आपल्या डिरेक्टरीमध्ये कुठे आहे बघा. एपीआय वरती जाऊया. इथे काय आता हे ब्राउझर मध्ये जाईल बघा मी. इथे काय आहे फोल्डर कोणतं होतं आपलं. नाही रे फोल्डर कोणतं आहे. पब्लिकच्या अंडर कोणतं फोल्डर आहे. अपलोड आणि याच्या अंडर पीडीएफचं नाव काय. सपोज मला ही पीडीएफ हवी. झाली का पीडीएफ. अपलोड झाली पीडीएफ दिसली का. बस दॅट्स इट. सो ही अपलोड झाली पीडीएफ नंतर मग ही रीड करायची असते मग ब्राउझर मध्ये तुम्ही डायरेक्टली अशी शो करू शकता असं काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. फाईन सो आता वर्क करा.